सिद्ध भैरवनाथ धनी समर्थ माई बापा कृपा कर आदि माये महाशक्ती भवानी जोगेश्वरी माते वीर साहेब क्षेत्रपाळ भगवंता। आम्ही देवाच्या वाटल्या 5 फेऱ्या मारतो। या 5 फेऱ्या चालू असतात। याचं महत्त्व वेगळं आहे, कारण तो दिवस पिशाच्य योनीतील लोकांसाठी, भूत प्रेत यांच्यासाठीच आहे। एकदम मस्त मस्त दर्शन चांगलं झालं आणि यावेळेस लोकांची गर्दी पण पुष्कळ आहे। बघा यावेळेस त्यांनी सांगितलंय की छान असं दर्शन झालं आणि ही अफाट गर्दी बघा, अलोट गर्दी आज आपल्याला पाहायला मिळते। आई भवानीचा उदो आता पालखी उत्सवाला, या जत्रोत्सवाला सुरुवात होणार आहे। बघा श्री कालभैरवनाथ मंदिराचे पुजारी आहेत जी संतोषजी भगत यांनी सुद्धा आईचा हा 60 हा जो कुंचा घेतलेला जो पाहायला मिळतो आपल्याला। बघा या ठिकाणी पुन्हा एकदा पुजाऱ्यांनी विचारलेलं आहे की हातकोडे घालू का, त्यानंतरच हे हातकोडे घातले जातात। नंतर हातामध्ये विडा दिला जातो। भगवंता माझ्या नवऱ्याच्या डोळ्याचं काही ना काहीतरी प्रॉब्लेम आहे, बरोबरच भगवंता जो काय तो प्रॉब्लेम आहे भगवंता तुमच्या इथे नमस्कार करून जर का भगवंता तो व्यवस्थित झाला तरी तुमच्या चरणाचे हातकोडा घाले, बरोबरच भगवंता तुमच्या नवऱ्याची प्रकृती आज व्यवस्थित तिला दोन्ही डोळ्यांनी त्याला चांगलं दिसतोय भगवंता। उदो बघा आई निघालेली आहे आपल्या स्वस्थाने, जे आपल्याला पाहायला मिळत आहे। भीमरूपी महारुद्र वज्र हनुमान मारुती वनारी अंजनी सुता रामदूता प्रभंजना। नमस्कार मंडळी, कशात सर्वजण? मी जीवन, आपला जीवन व्लॉग तर्फे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतोय। श्रीवर्धनचे पारंपरिक सण तर तुम्ही पाहताय, पण आज आहे चैत्र शुद्ध पौर्णिमा। आज आपल्या महाबळी हनुमंतांचा जन्मोत्सव आणि आपण सकाळी दर्शन घेतलेलं आहे श्री हनुमंत बाप्पाचं। श्री लक्ष्मी नारायण मंदिरामध्ये गेलो होतो आणि तिथे छान असं हनुमंत बाप्पाचं सुद्धा दर्शन झालेलं आहे, लक्ष्मी नारायणाचं दर्शन झालेलं आहे। आणि आज आपल्या राजांची, छत्रपती शिवाजी महाराजांची पुण्यतिथी सुद्धा आहे, त्यामुळे राजांना मानाचा मुजरा करून आज चैत्र शुद्ध पौर्णिमेनिमित्ताने आपल्या श्रीवर्धनच्या श्री कालभैरवनाथ मंदिरामध्ये आपण आलेलो आहोत। आणि दरवर्षाप्रमाणे याही वर्षी आज आपल्या चैत्र पौर्णिमेनिमित्ताने आपल्या श्री कालभैरवनाथाची यात्रोत्सव आज आपल्या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे। श्रीवर्धनचं फार पुरातन प्राचीन असं हे दक्षिणमुखी असलेलं श्री कालभैरवनाथाचं मंदिर आणि या मंदिराला सुद्धा आणि आपल्या
श्री कालभैरवनाथ आणि जोगेश्वरी मातेचं दर्शन करण्यासाठी वर्षातून लाखो भक्तगण आपल्या या मंदिराला भेट देत असतात। कारण का या मंदिराला सुद्धा फार असं प्राचीन इतिहास आहे। आपण सुद्धा आपल्या या श्री कालभैरवनाथ आणि जोगेश्वरी मातेचं आता थोड्या वेळात दर्शन सुद्धा घेणार आहोत। भरपूर भाविक आज आपल्याला या ठिकाणी पाहायला सुद्धा मिळणार आहे आणि संध्याकाळी असणार आहे ती म्हणजे आई आपली ग्रामदेवता सोमजा देवी पालखीत बसून आपल्या भावाला भेटायला येणार आहे, म्हणजेच आपल्या श्री कालभैरवनाथाला भेटायला येणार आहे। हा सगळा जत्रोत्सव आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि त्यानंतर असणार आहे ती म्हणजे हातकोडे, म्हणजे ज्या ज्या महिला उपवास करतात, ज्या ज्या महिला नवस बोलतात आणि हातकोडे घालताना ते सुद्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे। हे सगळं आपल्याला पाहायला मिळणार आहे आजच्या दिवशी। त्याच्यामुळे आपण वेळ न दवडता आपण श्री कालभैरवनाथाचं दर्शन करणार आहोत आणि संध्याकाळी हा संपूर्ण जत्रोत्सव आपल्याला पाहायला मिळणार आहे। त्याच्यामुळे आपल्या व्हिडिओला तुम्ही बनून राहा आणि अजून सुद्धा आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसाल तर प्रथम सबस्क्राईब करा, लाईक करा आणि असेच श्रीवर्धनचे पारंपरिक सण तुम्ही बघत राहा। चैत्र शुद्ध पौर्णिमा, आज चैत्रीची यात्रा, श्री कालभैरवनाथाची यात्रा सुद्धा दरवर्षी आपल्याला श्री कालभैरवनाथ मंदिरामध्ये भरलेली पाहायला मिळते। या ठिकाणी श्री कालभैरवनाथ मंदिराचा परिसर अगदी जत्रोत्सवाने दणाणून गेलेला आपल्याला पाहायला मिळते। बघा, मिठाईचे दुकाने, खेळणीचे दुकानं सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणारच आहेत। फार प्राचीन असं आपलं हे मंदिर, पांडवकालीन मंदिर, आपल्याला पुन्हा एकदा श्री कालभैरवनाथ आणि आई जोगेश्वरी मातेचं छान असं दर्शन होणार आहे। आणि संध्याकाळी बरोबर 4-4:30 वाजता आपली ग्रामदेवता आई सोमजाई देवी आपल्या भावाला भेटायला पालखीतून बसून येणार आहे, ते सुद्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे। हातकोडे पाहायला मिळतील आणि या ठिकाणी फार मोठी गर्दी असणार आहे। आपल्याला दीपस्तंभ पाहायला मिळतोय बघा। चला तर आपण श्री कालभैरवनाथाचं आणि आई जोगेश्वरी मातेचं दर्शन करूया। या ठिकाणी विविध ठिकाणाहून पंचक्रोशीतून आलेले हे सगळे भाविक आपल्याला पाहायला मिळतात। फार पुरातन इतिहास आपल्या या श्री कालभैरवनाथ मंदिराला आहे। आपण सुद्धा श्री कालभैरवनाथाचं दर्शन करूया। सिद्ध भैरवनाथ धनी समर्था माई बापा कृपा कराधी माये महाशक्ती भवानी जोगेश्वरी माते वीर साहेब क्षेत्रपाळ भगवंता अनंत रामचंद्र जागडे भगवंता आपल्या चरणाचा हात जोडून विनंती करतोय भगवंता। सारा भाग परवणे चैत्र पौर्णिमेचा भगवंता हा श्रीफळ आम्ही तुमच्या चरणाशी अर्पण केलाय, तो मान्य करून घ्या। ते जिथे जातील तिथे त्यांचा बोलबाला चांगला जाऊन जो काय धंदा व्यवसाय करतील त्याच्यामध्ये त्यांना बरकत द्या। त्यांच्या कुटुंबामध्ये ज्या आधी व्याधी अडचणी असतील त्या सर्व तुमच्या पायाखाली दाबून ठेवून भगवंता त्यांच्या मनामध्ये ज्या काही इच्छा आहेत, जे काही त्यांचं मनोवांछित आहे ते पूर्ण करून त्यांना व त्यांच्या कुटुंबातील सर्वांना सुखाचे, समृद्धीचे, आनंदाचे, भरभराटीचे उत्तम आयुष्य देऊ दाखवा। हर म्हणा, हर हर महादेव। छान असं दर्शन आपल्याला श्री कालभैरवनाथ आई जोगेश्वरी माता आणि या ठिकाणी जे रक्षक आहेत वीर आणि क्षेत्रपाळ यांचं सुद्धा होतं आहे। गेल्या वर्षीसुद्धा या ठिकाणी आपल्याला छान अशी माहिती जे मंदिराचे पुजारी आहेत महादेव भगत यांच्याकडनं आपल्याला मिळाली होती। यावर्षीसुद्धा आपल्याला त्यांच्याकडनं जाणून घ्यायचं आहे। आजचा जो कार्यक्रम असणार आहे, आपली ग्रामदेवता सोमजादेवीसुद्धा पालखीमध्ये बसून येणार आहे आणि फार मोठा जत्रोत्सव आपल्याला पाहायला मिळणार आहे। इथे आपल्याला सगळे भाविकसुद्धा पाहायला मिळत आहेतच। तर ते आम्हाला आजच्या दिवसाची जी रूपरेषा आहे त्याबद्दल थोडक्यात सांगा। आजच्या दिवसाच्या रूपरेषेआधी की ह्या उत्सवाची सुरुवात कशी करावी, कशी केली जाते याचं वर्णन करतो। कालचा दिवस म्हणजे चतुर्दशी आणि त्याला आमच्याकडे या दिवसाला पण महत्त्व आहे, कारण ह्या यात्रेला त्या दिवसाचं महत्त्व असं आहे की त्या दिवशीसुद्धा देवाला संध्याकाळी पंचामृताचं स्नान घातलं जातं। त्याच्यानंतर आम्ही देवाच्या वाटल्या 5 फेऱ्या मारतो। ह्या 5 फेऱ्या चालू असतात। याचं महत्त्व वेगळं आहे, कारण तो दिवस पिशाच्य योनीतील लोकांसाठी, भूत प्रेत यांच्यासाठीच आहे आणि ही प्रथा आपल्याकडेच आहे असं नाही, परदेशामध्ये पण ह्या गोष्टीला महत्त्व दिला जातो। त्याच्यानंतर आजचा दिवसभराचा कार्यक्रम असा आहे की आता देव सजले, चांगला उत्साह आहे, लोक आता यायला सुरुवात होईल। सकाळी गर्दी होतीच, आता दुपारची गर्दी विचारून सोय नाही की एवढी होणार आहे। तर याच्यामध्ये आज संध्याकाळचा प्रोग्राम म्हणजे असा
की जेव्हा आई जगदंबा सोमजाई इथे येईल तेव्हा खरी उत्सवाला सुरुवात होते, यात्रेला. इथलं यात्रेचं महत्त्व हे आहे, जोपर्यंत आई जगदंबा येत नाही इथे तोपर्यंत उत्सवाला मजा नाही. ती आल्यानंतर यात्रेला जो बहर येतो तो अतिशय आनंददायक असतो. सगळ्यांना मौज वाटते, आनंदमय होतं. देवीची पालखी येते. आता पालखी आणतात, पण पूर्वी त्यांच्याकडे आमची जुनी पद्धत अशी होती की ही पालखी पद्धत नव्हती. तर त्याच्यात देवीची परडी असते, त्याच्यामध्ये देवीचं साठ, कुंचा, छडी या वस्तू ठेवलेल्या असतात. असे ते तिथले पुजारी घेऊन येत असत. देवी जेव्हा स्थानपन्न इथं केली जाते, देवीचं साठ देवाच्या पुढ्यामध्ये मांडला जातो, त्यांची परडी ठेवली जाते आणि त्याच्यानंतर पुढच्या प्रोग्रामाला सुरुवात होतो. पुढचा पहिला प्रोग्राम म्हणजे हातकोडे. आता हातकोडे हा प्रकार असा आहे, नवस करणे. आपण देवाला गाराणं घालतो की माझं अमुक काम कर, माझं अमुक काम पूर्ण झालं की मी तुझ्याकडे अमुक ना अमुक अर्पण करीन, असं आपण देवाला प्रार्थना करतो. मग जेव्हा आपली मनोकामना पूर्ण होते तेव्हा आपण देवाचा हा नवस फेडायचा प्रयत्न करतो. मग असं बरेच लोक असं हे नवस करतात की माझी ही कामं झाल्यानंतर आम्ही हातकोडे घालू, माझा अमुक माणूस आजारी आहे तो बरा झाला तर मी हातकोडे घालेन. काही म्हणतात की आम्हाला पुत्र संतान प्राप्ती व्हावी यासाठी हातकोडे घालू. त्याप्रमाणे मग ते उभे राहतात, त्यांच्या मनोकामना पूर्ण झालेल्या असतात, काहींच्या होत नाही. त्याच्यानंतर महत्त्वाचे बाब म्हणजे मंदिरामध्ये साठ खेळणं, छडी खेळणं, तलवार खेळणं असा जो प्रकार आहे हा केला जातो. आणि तो झाल्यानंतर देवाचे गळ टोपणे. गळ टोपणे म्हणजे आम्ही लाट फिरवत नाही. पूर्वीच्या काळी आमच्या इथे लाट होती, फार पूर्वी म्हणजे माझ्याही जन्माच्या आधी. तर ते आता बंद केले आम्ही. मग आम्ही काय करतो की ते गळ टोपवतो. एखाद्याचा नवस असेल, पण हल्ली नवस गळ टोपण्याचे कोण करत नाही. मग आम्ही काय करतो, सगळ्या समाजाच्या म्हणजे गावकीच्या सुखासाठी एक गळ टोपतो. आमच्यातला एक पुजारी ते काम करतो, एक पुजारी आमच्या भावकीसाठी गळ टोपतो. असे 2 गळ टोपवले जातात आणि ते गळ फिरल्यानंतर मग पुन्हा सगळे मंदिरामध्ये येतात. नंतर इथे सगळ्यांचा आदर सत्कार केला जातो. जे मानकरी आहेत त्यांना नारळ दिले जातात. नंतर देवीचा मान सन्मान केला जातो आणि त्याच्यानंतर देवीची पालखी आम्ही आधी देवीचे भोई होतो, ती बाहेर घेऊन जातो, देवाच्या गेटपर्यंत नेऊन ती त्यांच्या ताब्यात देतो आणि मग उत्सवाची ही इथे सांगता असते. धन्यवाद. बघा, छान अशी माहिती आपल्याला जे जुने जाणते पुजारी आहेत, महादेव भगत यांना तात्या म्हणून ओळखलं जातं, छान अशी माहिती त्यांनी आजच्या या उत्सवाची दिलेली आहे. आणि श्री कालभैरवनाथ मंदिरामध्ये आज काय काय होणार आहे आणि सगळं इत्थंभूत त्यांनी सांगितलेलं आहे. चला तर आता थोड्या वेळात आपल्याला संध्याकाळी 4 वाजता आई आपली ग्रामदेवता सोमजाई ही पालखीत बसून येणार आहे. तेव्हा छान असा हा जत्रोत्सव आणि या ठिकाणी फार मोठी गर्दी सुद्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्याच्यामुळे आपल्या व्हिडिओला तुम्ही बनवून राहा. चला आपण श्री कालभैरवनाथ आणि आई जोगेश्वरी मातेचं छान असं दर्शन करून आपण आता आपली ग्रामदेवता आई सोमजादेवीच्या प्रांगणात आलेलो आहोत. बालभक्त सोहम सुद्धा आपल्याला या ठिकाणी भेटलेले आहेत. आणि नमस्कार. आणि आत्ता आपली आई, आपली ग्रामदेवता आई सोमजाई ही पालखीत बसून आपल्या भावाला म्हणजेच आपल्या श्री कालभैरवनाथाला भेटायला जाणार आहे. आणि त्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला मोठा जत्रोत्सव पाहायला मिळणार आहे, हातकोडे पाहायला मिळणार आहेत, ज्या महिलांनी नवस केलेले आहेत ते सुद्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे. चला तर आपण आता आई या ठिकाणाहून निघणार आहे आपल्या भावाला भेटीला, ते सुद्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे. महामुनी अगस्तींनी स्थापन केलेलं आपलं ग्रामदेवता आई सोमजादेवीचं मंदिर, शिव, भवानी, नंदी, वासुकी या 4 सूत्रांनी या ठिकाणी आई वसलेली आहे. आणि सोमजाई या नावाने जगप्रसिद्ध आपली आई. आणि या ठिकाणी लाखो भक्तगण हे वर्षकाठी आपल्या आईच्या दर्शनाला येत असतात. आमचे पेंढारी गुरुजी सुद्धा आज चैत्र पौर्णिमेनिमित्ताने पाहायला मिळतात, सहपरिवार आपल्याला पाहायला मिळतातच. पण आता थोड्या वेळातच आई पालखीत बसून आपला भाऊ श्री कालभैरवनाथ याच्या भेटीला जाणार आहे आणि त्या ठिकाणी यात्रोत्सवाला सुरुवात होणार आहे. जी अफाट गर्दी त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला पाहायला मिळेल. या ठिकाणी मंदिर ट्रस्टीचे सगळे सदस्य आपल्याला पाहायला मिळतात. मंदिराचा परिसर आपण पाहतोय आणि या ठिकाणी तयारी जी चालू आहे जी आपल्याला पाहायला मिळते. बघा, मंदिराचे सगळे पुजारी जे आपण पाहतोय आणि छान असं दर्शन आता आपल्याला आपल्या आईचं होणार आहे. या ठिकाणी संपूर्ण मुंबईकर असो
कुठेही नोकरीनिमित्ताने असो, पण आजच्या दिवशी आवर्जून या चैत्रोत्सवाला सगळेजण येत असतात। या ठिकाणी सुद्धा वाणीदादा आहेत, सगळे हे आपले सबस्क्रायबर आहेत आणि आपला व्हिडिओ ते बघत असतात। मला थोड्या वेळापूर्वीच त्यांनी सांगितलेलं आहे। चला तर आपण आईचं दर्शन करूया। या ठिकाणी आपल्याला आईचा साठ आणि कुंचा सुद्धा दिसतोय। आपली ग्रामदेवता आई सोमज आईचं छान असं दर्शन आपल्याला होतंय। आणि आता थोड्या वेळात आई पालखीत बसून या ठिकाणाहून आपला भाऊ श्री कालभैरवनाथाच्या भेटीला जाणार आहे। महाकाली महालक्ष्मी महासरस्वती त्रिगुणात्मिका 64 सोमवारी आपल्या त्यांचे कल्पा मस्कर माता जगत आदरून विनंती करते। माझे महासमर्थ आई जगतराज सोमवार प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी आपण माता चालले कालभैरवनाथाच्या माता जगतराज यात्रेसाठी मध्ये जातात। तर आई जगतराज माझे महासमर्थ महाकाली महालक्ष्मी आपली पालखी मध्ये 6 माता आई जगत तिथे जाऊन सगळे कार्यक्रम मात्र व्यवस्थित अंदाज पार पाडून मात्र पुन्हा सुखरूपणे आपण मात्र जगातल्या सामान्य मात्र यायचे होते। त्यासाठी कुठल्याही विघ्न अडचणी जसं आपल्यासोबत असणार सगळे भाविक तसंच आपल्या सगळे मोठे सेवक सर्वांचं रक्षण करायचं मला आई बघा या ठिकाणी मंदिराचे जे पुजारी आहेत संदेशदादा यांनी आईजवळ छान असं निवेदन मांडलेलं आहे की सर्वांचं आई रक्षण कर। आणि आता आई आपल्या भावाला भेटीला म्हणजेच चैत्र शुद्ध पौर्णिमेच्या दिवशी जो जत्रोत्सव असतो चैत्रीचा भैरवनाथाच्या मंदिरामध्ये तो सुद्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे। आणि आई आता निघालेली आहे आता आपल्या भावाला भेटायला। आणि या ठिकाणी महत्त्वाचं असतं ते म्हणजे साठ आपल्याला पुढे पुढे व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल। जे कुंचा आहे साठ आहे त्या ठिकाणी जे भैरवनाथाचे पुजारी आहेत ते आपल्या अंगावर कशा पद्धतीने जे मारून घेतात ते सुद्धा आपल्याला पाहायला मिळेल। बघा आपली आई ग्रामदेवता सोबत आई निघालेली आहे आपल्या भावाच्या भेटीला। आणि त्या ठिकाणी आपल्याला संपूर्ण जत्रोत्सव पाहायला मिळणार आहे। महागर्दी या ठिकाणी पाहायला मिळणार आहे। चैत्र शुद्ध पौर्णिमेचा हा चैत्रीचा उत्सव जत्रोत्सव श्री कालभैरवनाथाचा जो उत्सव असतो यात्रेचा तो आपल्याला पाहायला मिळणार आहे। आई आता पालखीत बसून आपल्या भक्तांच्या भेटीला आणि आपल्या भावाच्या भेटीला श्री कालभैरवनाथाच्या भेटीला निघालेली आहे। आई भवानीचा उदो बघा आपली ग्रामदेवता आई सोमज आई निघालेली आहे आज चैत्र शुद्ध पौर्णिमेच्या यात्रेला। आपल्या भावाच्या श्री कालभैरवनाथाच्या यात्रेला निघालेली आहे आणि सर्व भाविक सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात। बघा आता फार मोठा हा जत्रोत्सव आपल्याला पाहायला मिळणार आहे। या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते बघा हे साठ हा जो कुंचा आहे आणि याला फार महत्त्व आहे। जी पारंपरिक जी प्रथा आहे आपल्या श्रीवर्धनची चैत्र पौर्णिमे निमित्ताने ही जी भैरवनाथाची जी यात्रा असते ही जी परंपरा आपल्या श्रीवर्धनकरांची पाहायला मिळते। बघा घरोघरी यथा सांग या आईची पूजा करताना आणि आरती करताना हे सगळे भाविक आपल्याला पाहायला मिळतात। बघा आता आईची पालखी जवळच आपल्या मंदिराजवळ आलेली आहे। थोड्या वेळातच आपलं श्री कालभैरवनाथ मंदिर आपल्याला पुन्हा एकदा पाहायला मिळणार आहे। भुसाणे परिवारांच्या ठिकाणी या ठिकाणी आईची पालखी आलेली आहे। आमचे मित्र शैलेशजी भुसाणे यांनी सुद्धा
आईची पालखी खांद्यावर घेतलेली आहे. आईची पालखी बघा आता जवळच मंदिरापाशी आलेली आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर चौकात आलेलो आहे. या ठिकाणी ज्येष्ठ नागरिक सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. आमचे गुरुजन वर्ग कर्णेकर गुरुजी सुद्धा या ठिकाणी पाहायला मिळतात. बघा स्वातंत्र्यवीर सावरकर चौकात आईची पालखी आलेली आहे आणि जवळच आपलं श्री कालभैरवनाथ मंदिर आपल्याला पाहायला मिळणार आहे. पुन्हा एकदा ही लाइटिंग आपण पाहतोय बघा, ही रोषणाई जी केलेली आहे यात्रेनिमित्ताने आणि आता थोड्या वेळातच यात्रोत्सवाला सुरुवात होणार आहे. बघा आई भवानीचा उदो करत करत हा पालखी सोहळा आता आपल्या श्री कालभैरवनाथ मंदिराजवळ येत आहे. बघा बघा जवळच आपलं श्री कालभैरवनाथ मंदिर आणि सर्वत्र श्रीवर्धनकर घरोघरी ज्या ज्या वाटेने आईची पालखी येते तिथे तिथे आईची यथासांग पूजा केली जाते, आरती केली जाते. या ठिकाणी सुद्धा माऊली आरती घेऊन बघा आईची वाट पाहते. बघा छान अशी ही परंपरा अजून सुद्धा आपल्या श्रीवर्धन गावची जी पाहायला मिळते. चैत्र शुद्ध पौर्णिमेनिमित्ताने आई पालखीत बसून आपल्या भावाच्या भेटीला, भावाच्या या यात्रेला आलेली आहे जी आपल्याला पाहायला मिळते. बघा श्री कालभैरवनाथ मंदिर आपल्याला पाहायला मिळते आणि भाऊ आपल्या बहिणीची वाट पाहतोय. बघा या ठिकाणी आई निघालेली आहे आणि पालखीत बसून आलेली आहे. आई भवानीचा उदो आता पालखी उत्सवाला या जत्रोत्सवाला सुरुवात होणार आहे. बघा श्रीवर्धनची ही पारंपरिक कथा जी आज तागायत जी चालू आहे, ही चैत्र शुद्ध पौर्णिमेची जी पाहायला मिळते आपल्याला. श्री कालभैरवनाथाच्या प्रवेशद्वाराजवळ आपल्याला पाहायला मिळेल की भाऊ भैरवनाथाचे जे पुजारी आहेत ते सुद्धा आईची ही पालखी घेतील, आईचा हा साठ घेतील, उंचा घेतील आणि त्या ठिकाणी बघा स्वागत करण्यासाठी या ठिकाणी सर्व श्री कालभैरवनाथाचे सगळे सदस्य आपल्याला पाहायला मिळतात. पुजारी वर्ग पाहायला मिळतात. बघा या ठिकाणी मंदिराचे पुजारी जी संतोषजी भगत हे सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. भगत परिवारातर्फे सुद्धा या ठिकाणी पूजा अर्चा जी चालू आहे जी पाहायला मिळते आपल्याला. इथे सुद्धा आपल्याला पाहायला मिळतंय की आपले जे संतोषजी भगत आहेत यांच्या निवासस्थानी आईची पालखी आलेली आहे आणि या ठिकाणी सुद्धा आईची यथासांग पूजा आरती या ठिकाणी भाविक वर्ग करताना आपल्याला पाहायला मिळतात. श्री तुंगईची नाल आणि श्री कालभैरवनाथाचे हे ढोल आपल्याला पाहायला मिळतात. भाविकांची ही आलोट गर्दी आणि बघा आईच्या पालखीचं स्वागत या ठिकाणी झालेलं आहे. हा जल्लोष आपल्याला पाहायला मिळतो. बघा या ठिकाणी भाविकांची ही आलोट गर्दी आपण पाहतोय. श्री कालभैरवनाथ मंदिराचे पुजारी आहेत जी संतोषजी भगत यांनी सुद्धा आईचा हा साठ हा जो कुंचा घेतलेला जो पाहायला मिळतो आपल्याला. आई भवानीचा उदो बघा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. बघा ज्या नवस बोललेल्या महिला आहेत त्या हातात हात पुढे त्यानंतर घालून आपल्याला जे नवस भेटताना आपल्याला त्यांचं पाहायला मिळेलच. पण आई आपल्या भावाला भेटायला श्री कालभैरवनाथाला भेटायला आलेली आहे. बघा आपल्या भावाच्या या यात्रेला बघा श्री कालभैरवनाथाचं हे मंदिर पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतंय. आई भवानीचा उदो करत आपण
श्री काल भैरवनाथ मंदिरामध्ये आलेलो आहोत आणि पुन्हा एकदा आपल्याला श्री काल भैरवनाथ आणि आई जोगेश्वरी मातेचं दर्शन होते बघा। प्रथेनुसार पारंपरिक प्रथा जी चालत आलेली आहे ती आज साधा या श्रीवर्धनची जपून ठेवलेली आपल्याला पाहायला काल भैरवनाथ मंदिराचे पुजारी आहेत आईला खांद्यावर आपल्या मंदिराजवळ आलेली आहे बघा पालखी आपल्याला पाहायला मिळते। आईची ही पालखी आपल्या गावाच्या मंदिराजवळ आणि मंदिरापाशी आलेली आहे आणि भाऊ बहिणींची ही भेट आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। आईला या ठिकाणी आसन दिलं गेलंय आणि आई बघा विराजमान झालेली आहे या ठिकाणी। गर्दी आपल्याला पाहायला मिळते। आपली ग्रामदेवता आई सोमजाई ही मंदिरातून निघाली आपल्या भावाच्या यात्रेला आलेली आहे आणि आई या ठिकाणी विराजमान झालेली आहे बघा। भाविकांची ही अलोट गर्दी बघा। पंचक्रोशीतून आलेले हे सगळे श्रीवर्धनकर आपल्याला पाहायला मिळतात। मगाशीच आपल्याला छान असं दर्शन झालंय श्री काल भैरवनाथ आणि आई जोगेश्वरी मातेचं आणि आता या ठिकाणी जे असणार आहे ते म्हणजे हातकोडे असणार आहेत। हे हातकोडे सुद्धा आपल्याला पाहायला मिळणार आहेत, त्याच्यामुळे आपल्या व्हिडिओला तुम्ही बनून राहा आणि ही श्रीवर्धनची पारंपरिक प्रथा आज तागायत आपल्याला पाहायला मिळते बघा। श्री काल भैरवनाथाचे ढोल आपल्याला पाहायला मिळतात बघा। श्री काल भैरवनाथ मंदिराचे हे ढोल आलेले आहेत आणि प्रदक्षिणा मार्गाने हे जाणार आहेत बघा। श्री काल भैरवनाथाचे ढोल या खांबाजवळ आलेले आहेत आणि या ठिकाणी आपल्याला दरवर्षाप्रमाणे जो मंत्रोच्चार आहे तो पाहायला मिळेल बघा। आपण आता हातकोड्यांकडे चाललेलो आहोत बघा। या ठिकाणी ज्या महिला भाविक आहेत यांच्या हातामध्ये हातकोडे लावले जातील जे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात बघा। ज्या नवस बोललेल्या महिला आहेत त्या हातामध्ये हातकोडे घालताना आता आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात बघा। मंदिराचे जे पुजारी आहेत संतोषजी भगत हे प्रत्येक महिलेच्या ज्या नवस बोललेल्या आहेत ज्यांनी उपवास केलेला आहे त्या महिलेच्या हातामध्ये हातकोडे घातले जात आहेत बघा। विशिष्ट लाकडापासून बनवलेले हे हातकोडे असतात बघा आणि या ठिकाणी मधली जी चावी आहे ती सुद्धा आपल्याला पाहायला मिळते। या ठिकाणी मंदिराचे जे पुजारी आहेत संतोषजी भगत हे सुद्धा बघा या ज्या नवस बोललेल्या महिला आहेत त्यांच्या हातामध्ये हातकोडे घालतात आणि हातामध्ये विडा दिला जातो। नवस फेडण्यासाठी या महिला या ठिकाणी आलेल्या आहेत। जो नवस बोललेला असतो तो फेडण्यासाठी या ठिकाणी या महिला आलेल्या आहेत बघा। हातामध्ये विडा दिलेला आहे आणि मध्ये ही चावी जी लावली जाते बघा। या ठिकाणी पुजारी आहेत ते विचारत आहेत की तुम्ही नवस काय बोललेले आहेत आणि कशासाठी बोललेला आहे ते सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहे। तुमच्या चरणाची भगवंता दोन हात तुम्हाला वारंवार विनंती करता। खरोखरच भगवंता
भर यात्रेत कोणा घालणे म्हणजे साधं काम नाही, तरी सुद्धा तुमच्या चरणाची त्यांनी नवस केला आहे की खरोखर माझ्या भावाचा विवाह जमाव बघून अजून काही त्याच्यामध्ये काही प्रगती नाही आहे. पुढली चैत्री येईपर्यंत खरोखरच बघून तिच्या भावाचा विवाह जमून तिला तिला तिच्या कुटुंबातील सर्वांना सुखाचे समृद्धीचे आणि आनंदाचे दिवस दाखवा. या सगळ्या महिला आपल्या पाहायला मिळतात, महिला भाविक आहेत ज्या नवस बोललेल्या आहेत आणि या ठिकाणी सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. बघा पुजाऱ्यांमार्फत हे हातकोडे घातले जातात आणि पुजारी त्यांना विचारतात की नवस कोणता बोललेला आहे आणि कशासाठी बोललेला आहे. इकडे आमची मावशी सुद्धा दिसते बघा, आणि मावशी सुद्धा आलेल्या आहे आणि वहिनींचा सुद्धा नवस बोललेला आहे बघा, वहिनी सुद्धा दिसत आहेत. आणि या सुद्धा या ठिकाणी हातकोडे बघा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील की आमच्या वहिनी सुद्धा या श्री कालभैरवनाथाच्या ठिकाणी नवस बोललेल्या आहेत आणि सगळ्याजणी आपल्या पाहायला मिळतात. माझ्या सासूबाई सुद्धा आहेत या ठिकाणी. या सगळे आपल्या श्रीवर्धनकर आणि पंचक्रोशीतून आलेले सगळे भाविक आपण पाहतोय. तुम्हाला विनंती केली की भगवंता माझ्या नवऱ्याच्या डोळ्याचं काही ना काहीतरी प्रॉब्लेम आहे, खरोखरच भगवंता जो काय तो प्रॉब्लेम आहे भगवंता तुमच्या इथे नमस करून जर का भगवंता तो व्यवस्थित झाला तरी तुमच्या चरणाचे हातपुडा घाले. खरोखरच भगवंता तुमच्या नवऱ्याची प्रकृती आज व्यवस्थित असून तिला दोन्ही डोळ्याने त्यांना चांगलं दिसतोय भगवंता. खरोखरच भगवंता तुमच्या चरणाची त्या कोणा घालण्यासाठी तुम्ही मान्य करून द्या आणि जो काही त्यांचा पूर्ण त्रास आहे निर्माण करून त्यांना या कोड्यात ठीक करा. बघा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळालंय की महिला भाविकांनी आपल्या नवऱ्याची म्हणजेच जी काही दृष्टी आहे ती व्यवस्थित व्हावी त्यासाठी हा नवस बोलला गेला आणि हा नवस फेडण्यासाठी या महिला भाविक आलेल्या आपल्याला पाहायला मिळालेले आहे. खरंच आपला हा व्हिडिओ तुम्ही पुढे पुढे पाहत राहा आणि हे नवस कसे पूर्ण होतात प्रत्येक महिलांचे ते आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. बघा काही महिलांच्या या हातामध्ये हातकोडे लावलेले आहेत जे आपल्याला पाहायला मिळतात. हे बघा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं का मधली जी चावी असते ती पडते आणि हा नवस हा पूर्ण होतो. इथे सुद्धा आपल्याला पाहायला मिळतोय, इथे सुद्धा आपल्याला पाहायला मिळतोय. बघा हा नवस जो पूर्ण होतो आणि जो बोललेला नवस आहे तो पूर्ण होतो. बघा या ठिकाणी प्रदक्षिणा मार्गाने या सर्वजणी भाविक जाताना आपल्याला पाहायला मिळत आहे. ही अलोट गर्दी आज आपल्याला पुन्हा एकदा या चैत्र पौर्णिमेच्या या यात्रोत्सवाला म्हणजेच आपल्या श्री कालभैरवनाथाच्या यात्रेनिमित्ताने पाहायला मिळत आहे. श्री कालभैरवनाथांचे हे ढोल पाहायला मिळतात. ज्याने हातकोडे लावलेले आहेत त्या महिला प्रदक्षिणा मार्गाने या येताना आपल्याला पाहायला मिळतात. बघा आपल्या वहिनीने सुद्धा नवस बोललेला होता. बघा पुजाऱ्यांच्या यथासांग पाया पडतात आणि आमची गंगा मावशी सुद्धा या ठिकाणी दिसते. बघा या ठिकाणी जे मानकरी आहेत त्यांना दक्षिणा दिली जाते जे आपण पाहतोय. या ठिकाणी पुन्हा एकदा पुजाऱ्यांनी विचारलेलं आहे की हातकोडे घालू का. त्यानंतरच हे हातकोडे घातले जातात. नंतर हातामध्ये विडा दिला जातो. मंदिराचे पुजारी या ठिकाणी आपले बंड्यादादा सुद्धा आहेत, गोरक्ष आहेत आणि सगळे मंदिर ट्रस्टीचे सगळे सभासद आपण पाहतोय. कोण बोलला होता? मी बोललो. तुमचं नाव सांगा. गंगा महेश पाटील. तुमची सून.
जोगेश्वरी माते आजार पण चांगला केला चरणाचे हात जोडून विनंती केली होती भगवंता. माझी सून भगवंता आजारी आहे भगवंता. ती सांगलीमध्ये ऍडमिट होती. त्यावेळेला तिला शासनाने बघा या ठिकाणी आमच्या मावशीने नवस बोलला होता की काही आजार आहे तो दूर व्हावा, तो आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाला. आणि आपल्या वहिनी हातकोडे घालून आता पुढे गेलेले आहेत. बघा प्रदक्षिणा मारतील आणि या ठिकाणी सुद्धा या महिला भाविक आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुजाऱ्यांना सांगितलं जात आहे की कशासाठी नवस बोललेलं आहे. या ठिकाणी हातकोडे तर चालू आहेत, पण आपण आता ढोलांपाशी जाणार आहोत आणि त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला छान ही गर्दी आपल्याला पाहायला मिळते. नमस्कार, हे सगळे आपले सबस्क्रायबर पाहायला मिळतात. बघा आपले व्ह्युअर्स आहेत. आपण सुद्धा आमच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स करा की आपल्याला ही श्रीवर्धनची ही आमची प्रथा आहे ती कशी वाटते ती. आपल्याला पाहायला मिळतात. बघा ज्या ज्या महिलांनी जे नवस बोललेले आहेत त्यांनी हे हातकोडे घातलेले पाहायला मिळालेत. आणि ज्या ज्या महिलांचे बघा नवस पूर्ण झालेला आहे आणि त्यांची जी चावी असते मधली ती खाली पडते आणि हा नवस पूर्ण होतो. बघा या ठिकाणी ही जी प्रथा पाहायला मिळते. आता आपण हा जत्रोत्सव पुन्हा एकदा पाहतोय. ही भाविकांची अलोट गर्दी आणि माझे मित्र आहेत सुदर्शन बाकर यांनी हा शॉप लावलेला आहे. बघा या ठिकाणी सुदर्शन सुद्धा दिसतोय आणि आराध्य सुद्धा आहे. बघा आराध्य आहे, सिद्धू दादा आहे. बघा सिद्धू आहे. हे खेळणींचं शॉप त्यांनी यावर्षी या ठिकाणी लावलेलं आहे. बघा महिला वर्ग सुद्धा आहे इथे. सगळं बाकर कुटुंब आपण पाहतोय. चला आपण पुन्हा एकदा या ठिकाणी जातो. आमचे चोरगे काका सुद्धा आहेत. बघा चोरगे काका सुद्धा आज आपल्याला या यात्रोत्सवानिमित्ताने पाहायला मिळतात. नवीन वधूवर आपल्याला विशालजी आणि वहिनी सुद्धा दिसतात. बघा यावर्षी यांचा शुभविवाह झालेला आहे आणि छान दर्शनासाठी सहपत्नीक आणि सहपरिवार आपल्याला विशालजी पाहायला मिळतात. पुन्हा एकदा आपण या ठिकाणी मिठाईच्या दुकानाजवळ जातोय. आपले मराठी प्रतिष्ठान संस्कृती यांच्या मार्फत या ठिकाणी सुद्धा हा मिठाईचा स्टॉल लावलेला आहे. परागजी बघत आहेत, आपले माळीदादा आहेत या ठिकाणी सर्व. आणि बघा मराठी संस्कृती प्रतिष्ठानने यावर्षी रेकॉर्ड केलेला आहे. या ठिकाणी मिठाई संपलेली आहे. बघा त्यांची मिठाई संपवलेली आहे. माळीदादा सुद्धा आपल्याला हात करतायत. या ठिकाणी महिला भाविक आपल्याला पाहायला मिळतातच. हातकोडे लावलेले जे आहेत महिला त्या आपल्याला प्रदक्षिणा मारताना पाहायला मिळतात. छान हे स्टॉल आपण पाहतोय. या ठिकाणी भाईदादा आहेत, आपले भाऊजी सुद्धा आहेत. यांचा सुद्धा स्टॉल आहे. विविध स्टॉल तर पाहायला मिळतात. पण स्वाद भेळपुरी सेंटर आपल्या पप्पूदादाची आहे. समीर सुद्धा आहे. सगळे पंचक्रोशीतून आलेले सगळे भाविक आज आपल्याला पाहायला मिळतातच. बघा या ठिकाणी पण बोलतात आम्हाला दाखव म्हणून. आपले लोअर परिवार आहेत सगळे. मीना आहे बघा आणि श्रीवर्धनचे उद्योगपती नितीन सर सुद्धा बघा आपल्या सहपत्नीक आलेले आहेत. झालं दर्शन? एकदम मस्त मस्त दर्शन चांगलं झालं आणि यावेळेस लोकांची गर्दी पण पुष्कळ आहे. बघा यावेळेस त्यांनी सांगितलं आहे की छान असं दर्शन झालंय आणि ही अफाट गर्दी बघा अलोट गर्दी आज आपल्याला पाहायला मिळते. पण आपले सबस्क्रायबर आणि आपले व्ह्युअर्स पण पाहायला मिळाले. नमस्कार, काय नाव आपलं? अभय सातम. अभय सातम. झालं दर्शन झालं? हो. बघा
सातम म्हणजे आपल्या श्रीवर्धनचेच आहेत, गणेशाळीमध्ये गणेशाईतले आहेत आणि हे सुद्धा आपल्या म्हणजे श्री कालभैरवनाथाच्या दर्शनाला आलेले पाहायला मिळतात। या जत्रोत्सवानिमित्ताने सर्व भाविक तर पाहायला मिळतात। चला बघा या भाविकांची गर्दी पाहायला मिळते, आपले व्ह्युअर्स आणि आपले सबस्क्रायबर तर पाहायला तर मिळतातच, पण पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतात आपल्या श्री कालभैरवनाथाचे ढोल जे वाजतायत आणि ज्या महिला भाविकांनी जो नवस बोललेला आहे तो सुद्धा आपल्याला पाहायला मिळतोय। इकडे बघा खेळणी या सुद्धा आजी आपल्याला पाहायला मिळतात। या जुन्या जाणत्या आजी आहेत ज्या वर्षानुवर्ष या ठिकाणी हा खेळणीचा स्टॉल लावतात। ही ताई सुद्धा आहे बघा, हे जुने खेळणीवाले आज पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतात। इथे सुद्धा जातोय जे मिठाईचं दुकान आहे, इकडे सुद्धा आपल्याला पाहायला मिळतंय बघा आमच्या ऋषीनाथ दवटे यांचा हे मिठाईचं स्टॉल आहे बघा। इकडे वहिनी आपल्याला पाहायला मिळतात, छान असा हा स्टॉल त्यांचा आपल्याला पाहायला मिळतोय, सगळेजण त्यांना मदत करतायत, वहिनी आहेत, विविध स्टॉल आपण पाहतोयच। इकडे सुद्धा मिठाईचा स्टॉल आहे बघा आणि या ठिकाणी आपल्याला सचिन दादांच्या मिठाईचा स्टॉल पाहायला मिळतोय आणि मिठाई संपलेली दिसते बघा। ही अलोट गर्दी आज या ठिकाणी होती आणि काका सुद्धा आहेत, अमर सुद्धा आहे। 300 किलो बघा, सचिन दादा सांगतात आपल्याला की 300 किलो मिठाई आज या ठिकाणी आमची संपलेली आहे। खरंच भाविकांची अलोट गर्दी श्रद्धा आपल्याला ही वेळोवेळी पाहायला तर मिळते। इथे सुद्धा आपण जाऊया योगेश दादांच्या मिठाईच्या ठिकाणी आलेला आणि यांची सुद्धा मिठाई आता संपत आलेली आहे, कारण अलोट गर्दी ही या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। आपले जितू दादा सुद्धा आहेत, आपल्या सहपरिवार या ठिकाणी बघा दर्शनासाठी आलेले संतोष दादा आहेत, हे सगळे भाविक आपल्याला श्रीवर्धनकर पाहायला मिळतात। आमचे तोडकर परिवार बघा, माझे मित्र परेशजी तोडकर यांचे वडील आणि आई या ठिकाणी श्री कालभैरवनाथाच्या यात्रेला पाहायला मिळतातच। चला या ठिकाणी पुन्हा एकदा आपण मंदिराजवळ जातोय आणि आपल्याला पाहायला मिळेल की या ठिकाणी ज्या नवस बोललेल्या महिला आहेत त्यांचे हे हातकोडे बघा इथे आपल्याला पाहायला मिळतात आणि पुन्हा एकदा आपण या खांबाजवळ आलेलो आणि या ठिकाणी जो मंत्रोच्चार होतोय तो आपल्याला पाहायला मिळतोय। चला आता आपण मंदिरामध्ये आलेलो आहोत आणि या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल ज्या आईचा म्हणजे आई सोमजाईचा हा जो साठ आहे आणि जो कुंच आहे तो मंदिराचे या श्री कालभैरवनाथ मंदिराचे जे पुजारी आहेत ते अंगावर मारताना आपल्याला पाहायला मिळेल। पुन्हा एकदा ही अलोट गर्दी बघा, भाविकांची दर्शनासाठी ही अलोट गर्दी जी पाहायला मिळते बघा। या गर्दीतून आपल्याला माझे मित्र अमोलजी केतकर सुद्धा बघा, माझे वर्गमित्र आहेत, अमित सुद्धा आहे, आपल्या सहपरिवार बघा दर्शनासाठी आलेले पाहायला मिळतात। मावशीने सुद्धा या ठिकाणी दर्शन घेतलेलं आहे। महिला भाविकांनी बोललेले नवस त्या ठिकाणी फेडले गेले बघा, मधली जी चावी आहे ती पडली गेली आणि या ठिकाणी हे सगळे मंदिराचे जे ढोल आहेत ते आतमध्ये आलेले आहेत आणि आई या ठिकाणी पालखीमध्ये विराजमान झालेली आहे जी आपल्याला पाहायला मिळते। आई आसनस्थ झालेली आहे या ठिकाणी आणि सोमजाई मंदिराचे सगळे हे सदस्य ट्रस्टीचे सगळे सदस्य पाहतोय। या ठिकाणी मंदिराचे पुजारी संतोषजी भगत हे सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहेत। आता या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल ते म्हणजे बघा कशा पद्धतीने ही जी प्रथा आहे ती पाहायला मिळते बघा। आता आईचा हा साठ अंगावर मारला जाईल तो सुद्धा आपल्याला पाहता येईल। भाविकांची पुन्हा एकदा या ठिकाणी गर्दी आपण पाहतोयच, कारण ही प्रथा पाहायला बघा जो कोणी मुंबई पुण्यामध्ये असेल नोकरीनिमित्ताने बाहेर असेल तो आज चैत्रीच्या या यात्रेला येतोच येतो। खरंच हा यात्रोत्सव पाहण्यासारखा असतो।
आणि ही भक्ती जी आपल्याला पाहायला मिळालेली या ठिकाणी खरंच श्री कालभैरवनाथाची ही चैत्रीची यात्रा आणि भाविकांची ही अलोट गर्दी ही आपल्याला पाहायला मिळते आणि आपल्या जीवनेश्वर मंदिर ट्रस्टीचे हे सगळे अध्यक्ष आपल्याला पाहायला मिळते. आनंदजी गुरव आपल्या सहपरिवारासोबत आपल्या या चैत्रीच्या यात्रेला पाहायला मिळतातच आणि हे सगळे भाविक आपल्याला पाहायला मिळतात. कोणी आपले व्ह्युअर्स, आपले सबस्क्रायबर आणि मुंबई पुण्यातून आलेले हे सगळे भाविक आपण पाहतोय. आमचे राजूदादा सुद्धा आहेत, राजूदादा आहेत बघा. या ठिकाणी आईचं सुद्धा दर्शन श्री कालभैरवनाथ मंदिर ट्रस्टीचे सगळे सदस्य घेत आहेत, पंचक्रोशीतून आलेले सगळे भाविक घेत आहेत. खरंच हे आपण पाहिलं या ठिकाणी की छान असं आईची ही पालखी या ठिकाणी आली, हा जत्रोत्सवाला सुरुवात झाली आणि या ठिकाणी आपण जो आईचा जो साठा आहे, जो या ठिकाणी जे भैरवनाथ मंदिराचे जे भाविक आहेत, जे पुजारी आहेत, मंडेदादा भगत यांनी सुद्धा हा अंगावर मारताना आपल्याला पाहायला मिळाला. बघा ढोलांचा पुन्हा एकदा आपल्याला आवाज येतोय आणि आता आपण ज्या ठिकाणी गल लागणार आहेत इथे आपल्याला आमचे देऊळगावकर अण्णा सुद्धा आपल्या परिवारासोबत बघा पाहायला मिळतात. खरंच सर्वजण या यात्रोत्सवाला आज आपल्याला पाहायला मिळालेलेच आहेत आणि आता थोड्या वेळातच या ठिकाणी गल लागणार आहेत, ते गल सुद्धा आपल्याला पाहायला मिळणार आहेत. चला आपण पाहतोय बघा ज्या ठिकाणी गल लागणार आहेत त्या ठिकाणी आपण चाललेलो आहोत. या ठिकाणी पुन्हा एकदा आपण या खांबाजवळ आलेलो आहोत आणि या ठिकाणी पुन्हा एकदा आपल्याला मंत्रोच्चार हे ऐकायला मिळणार आहेत. आपल्याला पाहायला मिळते बघा जे भक्तगण आहेत हे आपल्या पाठीला गल लावून घेतात बघा. या ठिकाणी ही भक्ती आणि ही जी श्रद्धा आहे ती आज पुन्हा एकदा या रूपाने या जत्रोत्सवानिमित्ताने आपल्याला पाहायला मिळते.
बघा भाविकांना हा गल लावला जातो, पण यातून रक्त सुद्धा येत नाही. अंगारा देवाचा लावला जातो. आता हे जे दुसरे भाविक आहेत त्यांच्या सुद्धा हा गल लावला जातोय बघा. हा मंत्रोच्चार सुद्धा आपल्याला ऐकायला येतोय. या भक्तांच्या पाठीमागे जो गल लावलेला आहे आणि यांच्या बघा अंगारा लावला जातो देवाचा, रक्त सुद्धा येत नाही, जे आपल्याला पाहायला मिळतंय बघा. ही दैवी शक्ती आज पुन्हा एकदा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते बघा. आपल्याला पाहायला मिळते बघा. 5 प्रदक्षिणा झाल्या आणि आता हा गल काढला जातोय बघा. बघा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय हे शक्तीचं रूप जे पाहायला मिळालं आणि भक्ती आहे ती आज आपल्याला या ठिकाणी पुन्हा एकदा प्रसिद्धी झालेली आहे बघा. गल हा काढला जातोय, पण या ठिकाणी हा भगवंताचा अंगारा लावला जातोय आणि त्यातून काहीच आपल्याला रक्त सुद्धा वाहताना दिसत नाही बघा. श्रद्धा आणि भक्ती जी आपल्याला पाहायला मिळते. त्रिवर्णांचे पारंपरिक सण हे या निमित्ताने आपल्याला पाहायला मिळते. जे मंदिराचे जे मानकरी आहेत पहिले परिवार हे सुद्धा आपल्याला पाहायला मिळतंय. गल लावले गेले आणि त्या ठिकाणी आपण पाहिलं की कोणतेही रक्त आलं नाही. ही भक्ती, ही शक्ती आपल्याला आज पुन्हा एकदा प्रत्ययास आली आणि आता आपण पुन्हा एकदा मंदिरामध्ये चाललेलो आहोत आणि आपली ग्रामदेवता आई सौंदादेवीची पालखी पुन्हा एकदा आपल्या स्वस्थानी आपल्या मंदिराजवळ जाणार आहे. ते सुद्धा आपल्याला पाहता येईल. आपण मंदिराजवळ आलेलो आहोत. पुन्हा एकदा या खांबाजवळ आलेलो आहोत आपण आणि या ठिकाणी आपल्याला पुन्हा एकदा मंत्रोच्चार पाहायला मिळेल. श्री काल भैरवनाथाचा हा मंत्रोच्चार या ठिकाणी दरवर्षी पाहायला मिळतोय बघा. जाताना पण या ठिकाणी आपण मंत्रोच्चार पाहिला होता आणि आता पुन्हा एकदा हे मंदिराचे सगळे पुजारी आहेत हे मंत्रोच्चार करताना आपल्याला पाहायला मिळतील. आपण पाहिलं कमंडलू मधलं जे पाणी आहे ते खांबाला ओतलं गेलं आणि आता आपण पुन्हा एकदा आपल्या श्री काल भैरवनाथ मंदिरामध्ये आलेलो आहोत. छान अशी गल आपण पाहिलं. या ठिकाणी आईचा साठा आईचा कुंचा हा आणला जाते बघा. आपली आई या ठिकाणी आसनस्थ झालेली आपल्याला पाहायला मिळते.
इथे आपल्याला सगळे मानकरी जे आहेत ते पाहायला मिळतात बघा। श्री कालभैरवनाथ मंदिर ट्रस्टीतर्फे या सर्व मानकऱ्यांना मानपान दिलं जाईल आणि त्यानंतर या जत्रोत्सवाची जी सांगता होईल ती सुद्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे। आपली आई ग्रामदेवता सोमजादेवीची पालखी आपल्या स्वस्थानी जाणार आहे ते सुद्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे। लक्ष्मी क्रिकेट क्लब आंध्रप्रदेश पण झाला असं तर सांगा. हा घेते शेते आपला जीवन नंबा
सगळे वानकरी समजते का? कोण राहत सांगू द्या. छान ही प्रथा आपल्याला पाहायला मिळाली बघा. मानपान सुद्धा या ठिकाणी मानकऱ्यांना झालेला आहे आणि या ठिकाणी निकिता सुद्धा आलेली आहे. जान्हवी, भार्गवी सुद्धा या जत्रोत्सवाला आपल्याला पाहायला मिळतात बघा. ही पारंपरिक जी प्रथा आहे जी श्रीवर्धनकरांनी आज तागायत जपून ठेवलेली आहे, याबद्दल आपल्याला काय वाटतं ते कमेंट्स करून जरूर पाठवा. आणि आता आपली ग्रामदेवता आई समजादेवी पालखीमध्ये बसून पुन्हा एकदा आपल्या मंदिराकडे प्रस्थान होणार आहे, ते सुद्धा आपल्याला पाहायला मिळेल. आई भवानीचा उदो बघा. आपली ग्रामदेवता आई समजादेवी ही भावाला भेटीला आली होती आणि आता आपल्या भावाला भेटून आता आपल्या स्वस्थानी निघालेली आहे. पुन्हा एकदा आपल्या मंदिरापाशी निघालेली आहे. पुन्हा एकदा भावा बहिणीची ही भेट होते बघा. श्री कालभैरवनाथ मंदिर ट्रस्टीचे सगळे सदस्य बघा, पुजारी आहे हे आईला बघा प्रवेशद्वाराजवळ निरोप देण्यासाठी आलेले आपल्याला पाहायला मिळतात. माझे मित्र गोरक्ष भगत यांनी सुद्धा बघा आईच्या पालखीला खांदा दिलेला आपल्याला पाहायला मिळतोय. आई भवानीचा उदो. आज चैत्र पौर्णिमा, चैत्र शुद्ध पौर्णिमा या निमित्ताने हा चैत्रोत्सव दरवर्षी या आपल्या प्राचीन काळच्या पांडवकालीन मंदिरामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. फार मोठी गर्दी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. वंश परंपरागत ही जी प्रथा, ही सणांची प्रथा जी आपल्याला श्रीवर्धनमध्ये अजून सुद्धा पाहायला मिळतेच. या ठिकाणी सुद्धा भाविकांची ही गर्दी आपण बघा. आईचं दर्शन करण्यासाठी हे भाविक बघा आईचं दर्शन करण्यासाठी थांबलेली ही पालखी आपल्याला पाहायला मिळते. आई आता आपल्या स्वस्थानी आपल्या मंदिराकडे प्रस्थान होते. आई भवानीचा उदो. पुन्हा एकदा हे सगळे मंदिर ट्रस्टीचे म्हणजे श्री कालभैरवनाथ मंदिर ट्रस्टीचे सगळे सदस्य आपण पाहतोय आईला सोडायला बघा या प्रवेशद्वाराजवळ येताना आपल्याला पाहायला मिळत आहेतच. अजून सुद्धा भाविकांची गर्दी आपल्याला पाहायला मिळते. आई भवानीचा उदो बघा. श्री कालभैरवनाथ मंदिराचं हे प्रवेशद्वार आणि या प्रवेशद्वाराजवळ सगळे श्री कालभैरवनाथाचे सगळे पुजारी आहेत, सगळे मंदिर ट्रस्टीचे सगळे सदस्य आहेत. हे आईच्या पालखीला खांदा देऊन या ठिकाणी आईच्या पालखीला निरोप देतील आता आणि आई पुन्हा एकदा आपल्या स्वस्थानी मार्गस्थ होणार आहे ते आपल्याला पाहायला मिळत आहे बघा. या ठिकाणी पाहायला मिळते बघा समजाई मंदिर ट्रस्टीचे जे मानकरी आहेत, पुजारी आहेत, त्यांच्याजवळ आईचा हा साठा कोणचा दिला जातोय. श्री कालभैरवनाथ मंदिर ट्रस्टीचे जे पुजारी संतोष भगत यांनी या प्रवेशद्वाराजवळ घेऊन आले होते आणि सगळेजण आता आई सोमजादेवीचं दर्शन करतायत. श्री कालभैरवनाथ आणि आई सोमजादेवीची ही भेट या जत्रोत्सवानिमित्ताने आई सोमजादेवी पालखीत बसून आलेली आपल्याला पाहायला मिळाले. आईला खांदा देताना आपले जे उद्योगपती आहेत पटेलजी ते सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात बघा. या ठिकाणी छान असं दर्शन हे सगळे भाविक करतायत जे आपल्याला पाहायला मिळत आहे. या ठिकाणी सुद्धा हे सगळे महिला भाविक पाहायला मिळत आहेत. ताईने सुद्धा नवस बोलला होता, हातकोडे घातले होते आणि ताईचा सुद्धा हा नवस पूर्ण झालेला आहे. आई भवानीचा उदो बघा. आई निघालेली आहे आपल्या स्वस्थानी जे आपल्याला पाहायला मिळत आहे.
छान असा हा सोहळा आपल्याला 2025चा चैत्र शुद्ध पौर्णिमेचा पाहायला मिळालेला आहे। आई आपल्या मंदिराजवळ आता आपल्या स्वस्थानी चाललेली आपल्याला पाहायला मिळते। आजचा हा सोनियाचा दिनू पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळाला, तो म्हणजे चैत्रोत्सवाचा। आज चैत्र शुद्ध पौर्णिमा आणि आज श्री हनुमान बाप्पाची आपल्या दास्यभक्तीची जयंती सुद्धा छान अशी साजरी झाली श्रीवर्धनमध्ये। त्यानंतर आपण आलो आपल्या श्री कालभैरवनाथ मंदिरामध्ये आणि श्री कालभैरवनाथाची चैत्रोत्सव असतो, म्हणजे चैत्र शुद्ध पौर्णिमेला या ठिकाणी यात्रोत्सव असतो। आपली ग्रामदेवता आई समजादेवी पालखीमध्ये बसून आपल्या भावाला भेटायला म्हणजेच आपल्या श्री कालभैरवनाथाला भेटायला आली आणि या ठिकाणी जत्रोत्सवाला सुरुवात झाली। फार भली मोठी गर्दी आपल्याला या ठिकाणी जत्रोत्सवानिमित्ताने पाहायला मिळाली। त्यानंतर हातकोडे नवस बोललेल्या ज्या महिला आहेत, ज्यांनी नवस बोलले होते ते फेडण्यासाठी आज या ठिकाणी आले आणि त्यांचे सुद्धा नवस या ठिकाणी फिटले गेले आणि छान अशी पेंटिंग सुद्धा शिवाची आपल्याला पाहायला मिळते। स्वराज भगत यांनी रेखाटलेली आहे ती पाहायला मिळाली। हा चैत्रोत्सव आपल्याला कसा वाटला तो कमेंट्स करून जरूर पाठवा। आपल्या कमेंट जरुरीच्या आहेत आणि श्रीवर्धनचे पारंपरिक सण आपल्याला कसे वाटतात ते सुद्धा या कमेंट्समध्ये कळवा। आणि असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायचे असतील तर अजून सुद्धा आपल्या चॅनलला सबस्क्राईब केला नसाल तर प्रथम सबस्क्राईब करा, लाईक करा आणि सगळ्यांना शेअर करत राहा। बोला श्री कालभैरवनाथ महाराज की, आई भवानीचा उदो उदो।